मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर घनश्याम नारायण देशमुख, आयुर्वेदिक सर्जन, कल्याण पश्चिम. उपडीला एक रुग्ण आला होता. त्या रुग्णाने सांगितलं की डॉक्टर साहेब मला इंटरनल पाईल्स आहेत असे आमच्या डॉक्टरांनी सांगितलेलं आहे आणि आतले मूळव्याध म्हणजे काय फार त्रास असतो का, मला ऑपरेशनचा सल्ला दिलेला आहे, तर ऑपरेशन करावं लागेल का, तर असे प्रश्न रुग्ण विचारत होता. तर असे बरेच प्रश्न काही रुग्णांचे असतात. तर रुग्णांच्या ज्ञानात थोडी भर पडावी, त्यांना थोड्या काही बेसिक गोष्टी माहिती असावे म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे. त्या रुग्णाला ज्यांनी कुणी चेक केलं आहे त्यांनी आतून कुठल्याही प्रकारे दुर्बीण टाकून चेक नाही केलं आणि त्यांनी सांगितलं की आतमध्ये पाईल्स मुळव्याध आहेत. तर रुग्णांना सांगायचं एवढंच आहे की आतले जे मुळव्याध असतात इंटरनल पाईल्स हे कधीही बाहेरून दिसत नाहीत. आतले मुळव्याध तुम्ही डॉक्टरने जरी समजा आम्ही बोटाने चेक केलं तरी पण इंटरनल पाईल्स हे बोटाला सुद्धा लागत नसतात, कारण ते सॉफ्ट असतात, स्पंजसारखे असतात. इंटरनल पाईल्स हे नेहमी आतमध्ये दुर्बीण टाकूनच चेक केल्यानंतर समजतात. समजा इंटरनल पाईल्स प्रोलॅप्स झाले असतील, बाहेर आले असतील, थ्रोम्बोज झाले असतील तरच ते कळतात, अन्यथा आतले मुळव्याध हे डायरेक्ट कळत नाहीत. तर ते बघण्यासाठी एक आपण दुर्बीण वापरतो, ज्याला आपण म्हणतो प्रोक्टोस्कोप. हा दिसतोय प्रोक्टोस्कोप. या प्रोक्टोस्कोपच्या साहाय्याने तज्ज्ञ डॉक्टर आतमध्ये गुदाच्या ठिकाणी हे दुर्बीण टाकतात आणि टाकल्यानंतर आतून हे जे काही पारदर्शक आहे यातनं त्या सर्जनला किंवा त्या स्पेशालिस्ट प्रोक्टोलॉजिस्टला कळत असतं की आतमध्ये किती प्रकारचे इंटरनल पाईल्स आहेत, 1 आहे, 2 आहेत, प्रायमरी आहेत, सेकंडरी आहेत. तर याला म्हणतात प्रोक्टोस्कोपी एक्झामिनेशन. हा अशा प्रकारचा एक प्रोक्टोस्कोप असतो. हे टाकल्याशिवाय, चेक केल्याशिवाय आतले पाईल्स कळत नसतात. त्यामुळे रुग्णांनी जास्त घाबरून जायचं कारण नाही. तुम्हाला कधी असं वाटत असेल की थोडा संशय येत असेल किंवा शंका असेल तर तुम्ही अवश्य सेकंड, थर्ड ओपिनियन घेऊ शकता आणि तुमच्या रोगाचं निदान करू शकता. धन्यवाद.